हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेद एज्युकेशनल अकॅडमी. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण युनिट 1 पूर्ण कंप्लीट केलेला आहे फॉर द एमसीक्यू पॅटर्न. कसा एमसीक्यू सॉल्व्ह करू शकतो. ओके, आपण आता या लेक्चरपासून सेकंड युनिट स्टार्ट करत आहोत, दॅट इज फुरियर सिरीज. फुरियर सिरीज हा असा टॉपिक आहे, जर का तुम्ही याचे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ केलेत तर तुम्हाला जवळपास 50% क्वेश्चन्स फक्त फॉर्म्युलांवर सॉल्व्ह करता येतील. सो आपण ना फुरियर सिरीजच्या फॉर्म्युलांवर खूप जास्त लक्ष देऊया की फॉर्म्युले तुम्हाला कसे सोप्यात सोप्यात पाठ करता येतील. खूप जास्त फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले कसे पाठ करायचे ते पण सांगतो. बट त्याआधी फुरियर सिरीजची सुरुवात होते पिरियॉडिक फंक्शन पासून. सगळ्यात पहिले व्हॉट इज पिरियडिक फंक्शन. पिरियडिक फंक्शन इज अ फंक्शन दॅट रिपीट्स आफ्टर अ पर्टिक्युलर पिरियड. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर जो फंक्शन काही पिरियड नंतर रिपीट होतो त्याला आपण पिरियडिक फंक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल साइन एक्स. कधी साइन एक्स ची डायग्राम बघितली असेलच तुम्ही. साइन असा असतो जो 0 to 2π नंतर रिपीट होतो. जो 0 to 2π नंतर परत रिपीट होतो याला म्हणतात पिरियडिक फंक्शन. सो पिरियडिक फंक्शन असं लिहितात जो एखाद्या पर्टिक्युलर टाइम नंतर परत रिपीट होतो. असा रिपीट होत 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 तो ओरिजिनल फंक्शनच राहतो किंवा x प्लस एन टी. n इज द नंबर, x प्लस 2t, x प्लस 3t काही पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर जो रिपीट होतो त्याला आपण म्हणतो पिरियडिक फंक्शन. ओके, सो एमसीक्यूज मध्ये तुम्हाला पिरियडिक फंक्शनचं पिरियड काढायला विचारतात तर त्याचा फॉर्म्युला आहे पिरियड इज इक्वल टू टी बाय ए. Period is equal to t by a, where t is the fundamental period. फंडामेंटल पिरियड. टी काय आहे? फंडामेंटल पिरियड. म्हणजे काय, कसं सॉल्व्ह करायचं. मी समजा विचारलं त्याआधी तुम्हाला फंडामेंटल पिरियड पार्ट पाहिजेत. साइन, कॉस, कोसेक आणि सेक या चौघांचेही फंडामेंटल पिरियड आहे 2π. म्हणजे काय, हे चारही सिग्नल्स 2π नंतर रिपीट होतात. हा बघा साइन, हा जर का कॉस दाखवला तर कॉस पण 2π नंतर रिपीट होतो. आणि जो टॅन आणि सेक आहे ना, टॅन आणि कॉट, सॉरी टॅन आणि कॉट हे कधी रिपीट होतात? पाय नंतर. 2π नंतर नाही, पाय नंतर. सो ह्या चौघांसाठी आपला टी झाला 2π आणि या दोघांसाठी आपला टी झाला पाय. सो याच्या मदतीने आपण आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द पिरियड ऑफ साइन 2x. व्हॉट इज द पिरियड ऑफ साइन 2x. कसं सॉल्व्ह करणार हे बघा. फॉर्म्युला आहे टी बाय ए. साइन 2x साठी किंवा साइन साठी पिरियड काय असतो? 2π अपॉन ए. ए म्हणजे इथे जो आकडा आहे तो ए असतो. 2π डिवायडेड बाय 2 दॅट इज पाय. जर काय ते 3 असता तर इथे डिवाइड बाय 3 आला असता. हे आन्सर झालं असतं. लेट अस से कॉस 4x चा पिरियड सांगा. कॉस 4x चा पिरियड सांगा. कॉस साठी टी किती आहे? 2π अपॉन 4 दॅट इज पाय बाय 2. दॅट इज पाय बाय 2. हे जर का टॅन साठी विचारलं तर लेट अस से टॅन 3x. तर टॅन साठी 2π नाही घ्यायचा आहे, टॅन साठी आपल्याला पाय घ्यायचा आहे. सो पाय बाय ए. ए म्हणजे हा आकडा किती? 3. सो हे झालं आपलं फंडामेंटल पिरियडचं आन्सर. सो ही बेसिक कन्सेप्ट आहे अबाउट पिरियडिक फंक्शन अँड हाऊ टू फाइंड पिरियड ऑफ अ पर्टिक्युलर फंक्शन. आपण आता जाऊया फुरियर सिरीज आणि त्यांच्या फॉर्म्युलांकडे. सगळ्यात जास्त फॉर्म्युला फुरियर सिरीज मधला आहे हा फुरियर सिरीजचा खूप जास्त महत्वाचा फॉर्म्युला आहे. दिस इज द फायनल आन्सर ऑफ एनी क्वेश्चन. f of x is equal to a naught by 2 summation n is equal to 1 to infinity an cos nx plus bn sin nx. आता याच्यात अननोन्स कोण कोण आहेत? अननोन्स आहेत बघा, ए नॉट, an आणि bn. सो अख्ख्या फुरियर सिरीजच्या न्यूमेरिकल मध्ये आपलं टास्क किंवा आपलं टार्गेट काय आहे?
वी हॅव टू फाइंड ए नॉट ए एन बी एन. हे फाइंड करा, जे काही आन्सर येईल ते इथे पुट करा, आन्सर संपलं. हे आपलं फायनल सोल्युशन असतं फुरियर सिरीजचं. ए नॉट ए एन आणि बी एन फाइंड करणं. तर आता फुरियर सिरीज टोटल 4 पार्ट मध्ये डिवाइड झाले, 4 पार्ट मध्ये. ओके, द फर्स्ट वन इज 0 to 2 pi, second one is 0 to 2l, third one is 0 to minus pi to pi, and fourth one is minus l to l. पहिले ह्याचे फॉर्म्युले शिकवतो, मग त्याचे फॉर्म्युले शिकवतो. ओके, 0 pi to pi आणि 0l to l. आता 0 pi to pi मध्ये a नॉट, an आणि bn. बरोबर, मी तेच बोललो ना तुम्हाला, ह्या तीन बद्दलच बघायचे आपल्याला. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ a नॉट? a नॉट चा फॉर्म्युला आहे 1 by pi 0 to 2 pi f of x dx. फॉर्म्युला काय खूप जास्त अवघड नाही. 1 by pi 0 to 2 pi, 0 to 2 pi का, हे बघा ना, f of x dx म्हणजे थोडक्यात ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन करायचं 0 to 2 pi आणि त्याला डिवाइड करायचं पाय. हा आहे a नॉट चा फॉर्म्युला. an चा आहे 1 by pi 0 to 2 pi f of x, फक्त त्याला लावा cos nx dx. a नॉट च्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त an च्या फॉर्म्युल्यामध्ये हा an सोबतचा जो cos आहे ना, तो फक्त लावा. थोडक्यात तुम्हाला आता किती फॉर्म्युले पाठ करायचे आहेत? हा पहिला, हा दुसरा, बास. हा दुसरा पार्ट झाला की an च्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त an सोबतचा cos जोडून टाका, an चा फॉर्म्युला झाला. bn च्या फॉर्म्युल्यामध्ये ह्याच a नॉट च्या फॉर्म्युल्यात हा साइन जोडून टाका की तुमचा bn चा फॉर्म्युलाही पार्ट झाला. सो हे तीन फॉर्म्युले पार्ट झाले तुमचे कशावरनं? हा पहिला, हा दुसरा, याच्यात साइन, याच्यात कॉस, याच्यात साइन. आपला ए नॉट एन बी एन पार्ट फॉर्म्युले पार्ट झाले 0 to 2 pi साठी. आता आपण बोलूया 0 to 2l साठी. सो ए नॉट चा फॉर्म्युला काय असणार? तर बघा, सेम फॉर्म्युला, काहीही चेंज नाही, 1 by l. आता आपण पाय बद्दल बोलत नाही आहोत, आपण आता एल बद्दल बोलतोय. मग 0 to 2 pi ला आपण पाय घेतलं तर 0 to 2l ला आपण काय घेणार? एल घेतलं. लिमिट्स काय येणार? 0 to 2l ऑफकोर्स कॉमन सेन्स आहे, 0 to 2l बद्दल बोलतोय, 0 to 2 pi बद्दल बोलत नाही. f of x dx. काही चेंज झाला का हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला? पायच्या जागेवर एल, पायच्या जागेवर एल. हा फॉर्म्युला तुमचा पाठ झाला, कारण हा तुमचा पाठ होता. ओके, नेक्स्ट an 1 by l 0 to 2l f of x. इथे कॉस आहे, इथेही कॉसच आहे, फक्त n pi x by l dx. फक्त काय केलं आपण? एक्स्ट्रा गोष्ट ऍड केले. इथे कॉस nx होता ना, तर इथे पाय आणि l एक्स्ट्रा आलाय, पाय आणि l. हा वर पाय आणि हा वर एल. असं का झालंय हे पण कारण सांगतो. या फॉर्म्युल्यात काय केलंय आपण? जिथे जिथे एल आहे तिथे तिथे पाय आहे. बघा, पहिला फॉर्म्युला, एलच्या जागेवर पाय घ्या, 1 by pi 0 to 2 pi. इथे पण तसंच करून बघूया आपण. जिथे जिथे एल आहे तिथे तिथे पाय टाका, 1 by pi 0 to 2 pi f of x cos n pi x by pi. हा पाय आणि हा पाय कॅन्सल होईल, तर उरेल काय? cos nx. म्हणून नुसतं डिवाइड बाय एल नाही करून चालणार, आपल्याला पाय बाय एल नी मल्टिप्लाय करावं. सो फॉर्म्युल्यात पार्ट लक्षात कसं ठेवायचे? फक्त cos nx नाही, इथे cos n pi x by l आहे, एवढाच फरक आहे फक्त, बाकी झिरो फरक आहे, झिरो. bn. आता तो जर का पार्ट आहे तर हा काय पार्ट करायला वेळ लागणार नाहीये, फक्त कॉसच्या ऐवजी साइन. सो हे झाले आपले सगळे फॉर्म्युले 0 to 2 pi आणि 0 to 2l साठी. आता आपण जाऊया पुढच्या पार्ट मध्ये, दॅट इज मायनस पाय टू पाय आणि मायनस एल टू एल ला. ओके, सो पहिले हा फॉर्म्युले पार्ट करून घ्या, फक्त हा आणि हा पार्ट करा, ह्याच्यावरनं हे दोन, या तिघांवरनं हे तीन. ओके, मग पाठांतराचे कष्ट कमी होतील तुमचे.
आता मायनस पाय टू पाय मध्ये चेंज काय होणार, नीट ऑब्झर्व करा. हा इथे येतो 2 आणि हा 2 इथला निघून जातो. किती सिंपल चेंज आहे बघा, किती सिंपल चेंज. हा जो 2 पायचा जो 2 होता तो मी फक्त इथे लिहिला, वेगळं पाठ करायचे कष्टच नाही तुम्हाला. हा 2 पायचा 2 घेतो, संपलं. सो तुमचे 4 मेजर टाइप्सचे फॉर्म्युले पाठ होत आहेत फक्त ह्या 2 फॉर्म्युलांवरती. पहिला आणि हा जो दुसरा 0 to 2 पायचा ए नॉटचा शिकवला होता तो, त्यावरून तुमचं सगळं काम होत आहे. सो लक्षात ठेवा 0 to 2 पाय आणि 0 to 2l आलं की पहिले फॉर्म्युले, मायनस पाय टू पाय किंवा मायनस एल टू एल आलं की जो 2 होता तो फक्त वर शिफ्ट करायचा, संपले फॉर्म्युले. हे आपल्याला टोटल 12 फॉर्म्युले तोंडपाठ पाहिजे, तुमचे 50% न्यूमेरिकल तिथल्या तिथे सॉल्व्ह होऊन जातील. फिनिश. आता मी जातो प्रोसेस वरती. आता आपण थोडं प्रोसेस वरती बोलूया की काय प्रोसेस असली पाहिजे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायची. हे बघा लक्षात ठेवायचंय, 0 to 2 पाय किंवा 0 to 2l हा क्वेश्चन आला तर तुम्हाला कंपल्सरी ए नॉट, एन आणि बीएन फाइंडच करावे लागतात. हा आता एमसीक्यू मध्ये स्पेशली विचारलं की फक्त ए नॉट सांगा, बीएन सांगा, एन सांगा तर थोडंच फाइंड करा. बट जनरल क्वेश्चन, जनरल रिप्रेझेंटेशन बद्दल बोलतोय मी, तर आपल्याला तिन्ही फाइंड करावं लागतं कंपल्सरी. जर का मायनस पाय टू पाय आहे किंवा मायनस एल टू एल आहे तर चेक ऑड और इवन, चेक ऑड अँड इवन हे कंपल्सरी चेक करा, हे कंपल्सरी चेक करा. याचं कारण काय, जर का फंक्शन ऑड असेल, आता ऑड आणि इव्हनचा अर्थ मी थोड्या वेळाने सांगतो, पहिले फ्लोचार्ट लक्षात ठेवूया आपण की जर का ऑड असेल तर ए नॉट आणि एन डायरेक्टली 0 असतात, विचारच करायची गरज नाही. ए नॉट आणि एन डायरेक्टली 0 असतात. काढायचं आहे काय फक्त आपल्याला, बीएन काढायचं आहे काय आपल्याला फक्त बीएन. आणि जर का फंक्शन इव्हन असेल तर बीएन डायरेक्टली 0 येत आहे, काढायचं आहे काय आपल्याला ए नॉट आणि एन. थोडक्यात तुमचे कष्ट कमी होत आहेत तर तुम्ही ही अक्कल वापरलीच पाहिजे. पण ही अक्कल कधी वापरायची, जर का हे लिमिट्स आहेत. क्वेश्चन असा आहे मायनस पाय टू पाय किंवा मायनस एल टू एल असेल तर ऑड चेक करा. ऑडचा चेकचा ऍडव्हान्टेज एवढा आहे की डायरेक्ट ए नॉट आणि एन 0 होऊन जातात, न विचार करता. इट्स प्रूव्ड की ए नॉट आणि एन 0 आहेत. काढायचंय काय फक्त बीएन, तो खालचा फॉर्म्युला वापरा, संपला आन्सर. आणि इव्हन असेल तरी पण बीएन 0 आहे, फक्त दोनच गोष्टी काढायच्या. सो तुमची कटकट कमी होते जर का तुम्ही चेक केलं तर ऑड आहे का इव्हन आहे. सो हा आपला प्रोसेस असणार आहे की जर का 0 to 2 पाय 0 to 2l असेल तर सगळं काढा, नाही ते चेक करा. आता आपण बोलूया ऑड आणि इव्हन फंक्शन बद्दल, की कसं ओळखायचं की फंक्शन इव्हन आहे का फंक्शन ऑड आहे. ओके, सो स्टार्ट. इफ f of x is equal to minus f of x is equal to f of minus x, then the function is known as even function. And if f of x is equal to minus of minus f of x, then function is known as odd function. हे ऐकायला फार किचकट आहे, कन्फ्युजिंग आहे, पण काय समजून घ्यायला खूप सोपं आहे बघा. जर का मी x च्या जागेवर मायनस एक्स ठेवला, x च्या जागेवर मायनस एक्स ठेवला आणि आन्सर दोन्हीचं सेम आलं तर इव्हन फंक्शन. जर मी x च्या जागेवर मायनस एक्स ठेवून दिला आणि आन्सर फक्त निगेटिव्ह आलं तर तो ऑड फंक्शन. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर, तुम्हीच ओळखायचे तुमचं फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे. एक्स स्क्वेअर मी काय सांगितलंय, पुट मायनस एक्स इन एक्स, जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे मायनस एक्स ठेवा. सो याचं काय होईल, मायनस एक्स. मायनस एक्सचा स्क्वेअर असतो एक्स स्क्वेअर. आता जे मेन इक्वेशन होतं आणि आत्ता आलेला आन्सर हे सेम आहे, सेम आहे, मग हा इव्हन फंक्शन झाला.
मग हा इव्हन फंक्शन झाला. आता एक्स क्यूब घेतला, नीट ऑब्झर्व करा, एक्स क्यूब घेतलं, पुट मायनस इन एक्स. आता मायनस एक्सचा क्यूब, मायनस एक्सचा क्यूब. आता मला सांगा मायनस एक्सचा क्यूब काय असतो? मायनस एक्सचा क्यूब असतो मायनस एक्स क्यूब. मायनस एक्सचा क्यूब असतो मायनस एक्स क्यूब. म्हणजे आन्सर निगेटिव्ह आला ना. हा एक्स क्यूब होता, हा मायनस एक्स क्यूब आला, म्हणजे आन्सर काय आलं? निगेटिव्ह. म्हणून हे फंक्शन झालं ऑड. इतकं सिंपल आहे ओळखणं की फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे. सेम आलं ते इव्हन, वेगळं वेगळं आलं तर ऑड. अजून एक एक्झाम्पल घेऊया. सबस्टिट्यूट केलं साइन ऑफ मायनस एक्स. आता हा तर तुम्हाला सेन्स माहितीच असेल की साइन ऑफ मायनस एक्स इज मायनस साइन एक्स. साइन ऑफ मायनस एक्स इज मायनस साइन एक्स. हा होता साइन एक्स, हा आला मायनस साइन एक्स. मग फंक्शन काय झालं? ऑड. आता बोलूया कॉस एक्स बद्दल. कॉस एक्स मध्ये पुट करा कॉस ऑफ मायनस एक्स. हेही तुम्हाला माहिती असेल की कॉस ऑफ मायनस एक्स इज कॉस एक्स. कॉस ऑफ मायनस एक्स इज कॉस एक्स. हा कॉस, hence it is an even function. सो अशा प्रकारे तुम्हाला ओळखायचं आहे की फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे. आता इव्हन आहे का ऑड आहे यावरून आपण काय ठरवू शकतो की मला ए नॉट काढायचा आहे का एन काढायचा आहे का फक्त बीएन काढायचा आहे. बट हे कधी पॉसिबल आहे? जर का तुमचे लिमिट्स मायनस पाय टू पाय किंवा मायनस एल टू एल या दोघांमध्येच आहेत. जर का 0 टू 2 पाय किंवा 0 टू 2l लिमिट्स असले तर ह्याचा काहीच फायदा नाही, हे करू पण नका. हे सोडून द्या आणि फक्त काय करा, तिन्ही काढावे लागतील आणि आन्सर फाइंड करावं लागेल. ओके, सो ए नॉट एन बी एन काढायचे असतात, इथे ठेवायचे असतात आणि आन्सर फाइंड करायचं असतं. हा पूर्ण सार आहे फुरियर सिरीजचा. ओके, सो पहिलं टास्क आहे आपलं की फॉर्म्युला सगळे पाठ करणं. सो इथे आपण हा लेक्चर थांबवतोय. पुढच्या लेक्चर पासून आपण याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स पाहूया. थँक्यू.